नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये असलेलं वेलमार्क लो प्रेशर अजूनही अस्तित्वात आहे आणि बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रात देखील लवकरच एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल असा अंदाज आहे. हवामानात नेमकी काय बदल होत आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आज बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमानामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात उष्णतेची लाट कायम असून दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये खास करून पावसाचं वातावरण देखील आहे. तीच परिस्थिती 17 तारखेला देखील असण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता 18 तारखेला आहे. मात्र दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये आणि थोडं केरळ, कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, ओरिसा, बिहार या भागामध्ये पावसाची शक्यता देखील कायम आहे. उष्णतेच्या लाटेची तीव्रता 19 तारखेला देखील कायम आहे. 20 तारखेला देखील उष्णतेची लाट कायम असण्याची शक्यता आहे. 21 तारखेला देखील उष्णतेची लाट कायम असण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. काल पाऊस कुठे झाला हे जर आपण बारकाईने बघितलं तर आपल्याला या ठिकाणी मध्य प्रदेशच्या पूर्व भागामध्ये पाऊस आहे. छत्तीसगड आणि जवळपास जम्मू काश्मीरपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये पावसाचा प्रभाव निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर पूर्व भारताच्या या भागामध्ये देखील पाऊस झालेला आहे आणि पूर्व मराठवाड्यासहित केरळपर्यंत कर्नाटकमध्ये पावसाचा प्रभाव निर्माण झाला होता. बाकी इतरत्र मात्र पावसाची शक्यता नव्हती आणि पाऊस झालेला देखील नाही आहे. आपण जर पुढील काही दिवसाचा अंदाज जेफिस मॉडेलचा बघितला तर केरळमध्ये पावसाचं वातावरण आहे, अंदमानात पावसाचं वातावरण आहे. आज मान्सून पोहोचण्याची देखील शक्यता आहे. 17-18 तारखेला याच भागात पाऊस आहे. जे काही वातावरण अंदमानात तयार झाले ते पूर्व दिशेने सरकण्याची शक्यता आहे. एकूणच यामध्ये काही सुधारणा नाही, त्यामुळे हे संपूर्णपणे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील वातावरणाचा प्रभाव मात्र कोकण किनारपट्टीला अगदी गुजरातपर्यंत होण्याची शक्यता आहे. आज काही प्रमाणात गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाची शक्यता आहे आणि घाटमाथ्यावर ECMW मॉडेलनुसार ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्या 17 तारखेला देखील घाटमाथ्यावर बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती, गडचिरोलीत दक्षिणेला पाऊस हेच वातावरण राहणार आहे. 18 तारखेला अरबी समुद्राच्या दक्षिणेकडून वातावरण उत्तरेला सरकत असल्याचं दिसतंय. केरळ आणि कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती वाढणार आहे 18 तारखेला. 19 तारखेला पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण घाटमाथ्यावर वाढू शकतं असा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. 20 तारखेपासून कोकणात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा ECMW मॉडेलने अंदाज दिला आहे. 21 तारखेलाच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली भागामध्ये पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे आणि पहिलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात विकसित होईल असा पहिला अंदाज आलेला आहे. आयकॉन मॉडेलने पूर्व विदर्भात थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त केलेली आहे. आज उद्या 17 तारखेलाही थोडं ढगाळ वातावरण आहे घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात. 18 तारखेपासून हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल आणि सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये दक्षिणेकडून वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे. 19 तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दरम्यान तयार झालेली सिस्टम ही विरुद्ध दिशेने निघून जाईल आणि अरबी समुद्रात दक्षिणेला तयार होणारी सिस्टम ही महाराष्ट्रावर म्हणजे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये प्रभाव दाखवण्यास सुरुवात करेल. 20 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खास करून उत्तर कोकणामध्ये अगदी अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, पुणे,
पालघर आणि ठाण्याच्या काही भागात मुंबईच्या आजूबाजूने पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे. पावसाचं वातावरण या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात, उत्तर महाराष्ट्राच्या नाशिकच्या काही भागात निर्माण होऊ शकतं असा 21चा अंदाज आहे. मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत आणि त्या संदर्भातील घोषणा आज हवामान खात्याकडून केली जाईल असा अंदाज आहे. अंदमानाच्या दक्षिण भागामध्ये आणि पुढील 48 तास किंवा काही दिवसामध्ये हे प्रमाण अंदमानात अधिक वाढेल. सध्या जरी त्याचा प्रवाह हा विरुद्ध दिशेने असला तरी लवकरच या परिस्थितीत बदल होऊ शकतो असा अंदाज आहे. दरम्यानच्या काळात अरबी समुद्रात देखील एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे आणि त्याचा पश्चिम किनारपट्टीला म्हणजे केरळ ते सुरत या दरम्यान परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. आजपासून कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे. थोडा गडचिरोलीच्या दक्षिणी भागात वातावरण बदलू शकतं असा देखील अंदाज आहे. लगेचच मोठा पाऊस होईल असं नाही. कोल्हापूरमध्ये उद्या मात्र 17 तारखेला सिंधुदुर्गच्या आणि कोल्हापूरच्या भागात पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर आपण बघतो की 18 तारखेला तसं फार वातावरण नाही, परंतु सोलापूर, कोल्हापूर, सातारा भागात वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. SMWF मॉडेलने तरी 19 तारखेपर्यंत किंवा अगदी 20 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. 20 तारखेला पहिल्यांदा पुन्हा एकदा पुणे, सातारा, अगदी नाशिकच्या काही भागामध्ये घाटमाथ्यावर वातावरण बदलण्याची शक्यता आहे. जसंही अरबी समुद्रात एखादं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल तसंही पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 21 तारखेला आपल्याला अगदी पुण्यात, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज दिला जातोय. आयकॉन मॉडेल हे एकमेव असं मॉडेल आहे की ज्या मॉडेलने आपल्याला गडचिरोलीमध्ये आज पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे आणि बंगालच्या उपसागरातील वारे हे काही प्रमाणात महाराष्ट्राकडे सरकत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आज ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. 17 तारखेला देखील सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण सोलापूर भागामध्ये आणि खास करून कोल्हापूरमध्ये मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता आहे. आपल्याला जोरदार पाऊस 18 तारखेला लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अगदी पुण्यापर्यंत होण्याची शक्यता आयकॉन मॉडेलने व्यक्त केली आहे आणि त्यामुळे आयकॉन मॉडेलचा अंदाज या मान्सूनच्या पूर्वकाळामध्ये बरोबर आलेला आहे. अरबी समुद्रामध्ये बदलणारं वातावरण हेच आपल्याला मोठा पाऊस देऊन जाणार आहे. आपल्याला पावसाळ्यासारखा पाऊस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 19 तारखेला दाखवण्यात आला आहे. अगदी नाशिकपासून तर कोल्हापूरपर्यंत आणि लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हे वातावरण बदलतं आहे 19 तारखेला देखील. आणि एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात विकसित होतं आहे, याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे देखील ठरणार आहे. 20 तारखेला देखील नाशिक जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, साताऱ्यामध्ये आणि अगदी रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आपल्याला साताऱ्यापर्यंत पावसाची शक्यता वाढते. ही रात्री देखील असणार आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र जे आपल्याला गुजरातकडे सरकताना दिसतं हे यदाकदाचित काही प्रमाणात जर कोकणाकडे सरकलं तर यदाकदाचित आपल्याला पाऊस आणखी वाढू शकतो. नंदुरबार आणि धुळ्यामध्ये देखील 21 तारखेला पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आपण यावर्षीचं एक वैशिष्ट्य बघतोय की दोन्ही कमी दाब जे अरबी समुद्रात तयार होणारा आणि बंगालच्या उपसागरात तयार होणारा हे दोन्हींनीही मान्सूनला पुढे सरकण्यास मदत केलेली आहे. आज मान्सूनचे आगमन अंदमानाच्या दक्षिणेला होईल आणि पुढील प्रवासही त्याचा गतिमान होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रेरक.